मंत्री बावनकुळे यांच्याबद्दल थेटच काय म्हणाले मनोज जरांगे पाटील. नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर मंत्री बावनकुळे हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भावनिकतेने आपली बाजू मांडली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे. याबद्दल काय वाटतं पहा. तुम्ही काय सांगा. काल मला पत्रकार बांधवांनी हा विषय सांगितला की बावनकुळे साहेबांच्या डोळ्याला पाणी आलं आणि ते खूप व्यथित झाले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मी पण रात्री बघितलं नाही असं नाहीये. मी बघितलं त्यांनी त्याच्यात त्यांच्या आई माऊलीचा उल्लेख केला, आईचा. बावनकुळे साहेब पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाहीये, मी हे केलं नाही. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला कुणबी नोंदी संदर्भात तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आला. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही पळीच्या टोळीच्या नादी लागला. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून. तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठा समाजातील बांधवांना आरक्षणाचे दाखले मिळत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांची खिल्ली उडवली देखील जात आहे. यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांना सल्ला दिलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.